तर राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय आणि पुढचे 4 ते 5 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा हा अंदाज आहे। कोकण विदर्भामध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस होईल असा हा इशारा आहे। तर नाशिकच्या घाट भागामध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर राज्यातल्या पावसाचा हा अंदाज पुढचे काही दिवस आता पावसाचे असणार आहेत, अतिमुसळधार पावसाचे असतील। तर राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा हा इशारा दिलाय। पुढचे 4 ते 5 दिवसांचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि पुढचे 4 ते 5 दिवस कोकण आणि त्याचप्रमाणे विदर्भ जो आत्तापर्यंत पावसापासून वंचित होता, विदर्भात सुद्धा अतिमुसळधार पाऊस होईल अशा प्रकारचा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर नाशिकच्या घाट भागामध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये पहाटेपासून आज पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळतोय। अतिमुसळधार असं नाही, मात्र निश्चितच सातत्याने रिपरिप संततधार अनेक भागामध्ये दिसून येते। अर्थातच मुंबईतल्या जनजीवनावर आता दुपारपर्यंत याचा सगळा परिणाम दिसणार आहे, कारण सध्या तरी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याचं दिसतं आहे। तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीये। तर राज्यभरातल्या पावसाचा अंदाज पाहिला तर नाशिकचा घाट भागामध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। तर विदर्भामध्ये आतापर्यंत पाऊस नव्हता, मात्र विदर्भात सुद्धा आता अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे।